प्रणाम. हा कावा आहे. गिरनार ते खावा म्हणतात, कावा. सर्दी खोकला झाला तर मी औषध घेत नाही कधी. दिवसातून 2 वेळा कावा घेतला की 2 दिवसात बरं वाटतं. तुम्ही पण घ्या याचा प्रचार करता म्हणून मी मुद्दाम हा कावा आज हातात ठेवलाय. मित्रांनो, राम मंदिरातली चोरी या विषयावर माझी मतं थोडी वेगळी आहेत. आणि एक तुम्ही लक्षात घ्या की माझा असा दावा आहे, मराठी माणसांनी देशातली देवळं खूप बघितली असतील. म्हणजे काही लोकांनी तर 50-100 देवळं बघितली असतील भारतातली, आणि त्यांना नाही मी हे करत. पण जगातली देवळं, चर्च आणि मशिदी ह्या अभ्यासाकरता म्हणून जर कोणी बघितले असतील मॅक्झिमम, तर मराठी माणसात तरी मी असेन असं मला एक वाटतं. याचं कारण जवळजवळ आमचं जे कुबेराचं मंदिर येत आहे ते कुबेर सुवर्ण मंदिर, त्याच्याबद्दल मी व्हिडिओ केलेत वेळोवेळी. आणि तुम्ही आमच्या वेबसाईटवर गेला, मणिलाल छेडा किंवा स्वर्ग यांचे कुबेर सुवर्ण मंदिर, भगवान कुबेर सुवर्ण मंदिर, तर तुम्हाला थक्क करणारी माहिती मिळेल. पण हे मंदिर आत्ता प्रोसेसमध्ये आहे. पण त्याच्या आधी मी जवळजवळ जगामध्ये 12 देशामधली मंदिरं, चर्च आणि हे पाहून आलो. आज खरं म्हणजे मी हा मीडिया मॅनेजमेंट किंवा मीडिया कन्सल्टन्सीचा व्यवसाय सोडून मी खरं टेम्पल मॅनेजमेंटचा व्यवसाय केला तर तो जबरदस्त चालेल. कारण देशामध्ये लाखो टेम्पल्स आहेत, मोठमोठी टेम्पल्स आहेत, अब्जावधी रुपयांची उलाढाल असलेली टेम्पल्स आहेत. आणि मी आता एवढी टेम्पल्स पाहिली आहेत मी 12 देशातली, आणि सगळी टॉपची टेम्पल. आणि त्या विश्वस्तांबरोबर बसलोय, 4-4 दिवस राहिलोय. टेम्पल कसं चालतं, काय चालतं, त्याचे अर्थव्यवहार, व्यवस्थापन, भक्तांचं व्यवस्थापन, असा एक पैलू नाही मंदिर व्यवस्थापनाचा की जो मला माहिती नाही, ज्याचा मी अभ्यास केला नाही. त्या PhD करू शकतो मी त्याच्यावर, इतकी आत्ता माझी अभ्यास आहे. तर माझं काहीतरी थोडंसं त्यामुळे जे मत आहे ना, त्याला तुम्ही किंमत द्यावी, त्याला एक गांभीर्याने घ्यावं असं मला वाटतं. माझं काय मत आहे माहिती आहे की जगभरात फिरत असताना हा प्रश्न मी जवळजवळ प्रत्येक मंदिराच्या विश्वस्तांना, काही ठिकाणी व्यवस्थापकांना, काही खाजगी मंदिरं पण आहेत जगामध्ये, तिथे हा विचारला की अशा तऱ्हेने लोक दानपेट्यांमध्ये पैसे टाकतात, वेगवेगळ्या मार्गाने देणग्या देतात, हे करतात, ते करतात, तर किती नियंत्रण ठेवणार? काही ठिकाणी तर आता काही मंदिरं मी जी बघितली, मी भारतातली मंदिरं तर सगळी जी महत्त्वाची आहेत ती सगळीच बघितली आहेत. ती जवळजवळ मला वाटतं एक 12 मंदिरं आम्ही भारतातली बघितली, जी टॉप 12 आहेत. टॉप 10 बघायची होती, पण बाजूला असल्यामुळे आणखीन 2 बघितली. टॉप 12 मंदिरं भारतातली बघितली मी, आणि त्यांच्याशी चर्चा केली. मी हे काम, आत्ता तुम्हाला असं वाटेल की आज अचानक तुम्ही बोलताय, पण मी मंदिरांचा अभ्यास हा गेली 10 वर्ष करतोय. 10 वर्ष चाललाय आमचा हा प्रोजेक्ट, नुसतं मंदिरांचा अभ्यास. प्रत्यक्ष कुबेर मंदिर सुवर्णाचा प्रोजेक्ट तर अजून 3 वर्ष चालेल, 5 वर्ष लागतील पूर्ण व्हायला तो. तर हा प्रश्न मी विचारला प्रत्येकाला, खरं सगळ्यांना विचारला की असं जर झालं की सेवक असतात, त्यांना एक 15 ते 25, काही ठिकाणी थोडे जास्त आहेत, 50,000पर्यंत पगार आहेत. काउंटिंग करणारे, हे याचे सगळे जमा खर्च ठेवणारे, खजांची, अमुक तमुक वगैरे. तर याच्यामध्ये फ्रॉडची शक्यता आहे का फुल प्रूफ आहेत? याचं कारण क्लोज सर्किट टीव्ही वगैरे पेक्षाही पॉवरफुल अशी यंत्रणा परदेशामध्ये आहेत. म्हणून सांगितलं तर आश्चर्य वाटेल, वाटायला नाही पाहिजे. खरं म्हणजे कुठल्याही उद्योगपतीला तुम्ही विचारा, दुकानदाराला विचारा, तुमच्या गावामधल्या चांगल्या मोठ्या व्यवस्थित असलेल्या दुकानदाराला विचारा, तो म्हणतो साहेब कितीही काळजी घेतली. मी तर तुम्हाला एका मोठ्या ज्वेलरचं सांगतो
की त्याने सांगितलं कितीही काळजी घेतली, किती टी व्ही बसवले, जाता येताना फ्रिस्किंग केलं, त्यांचं सगळं तपासलंय, खिसे हे तपासलं, तरी तो म्हणाला 15% कुठल्याही, असं त्याचं विधान होतं, पण आपण म्हणू बहुसंख्य दुकानांमध्ये, उद्योगधंद्यांमध्ये, व्यापारामध्ये, तुमच्या देवळांमध्ये, शिक्षण संस्थांमध्ये, आता महाराष्ट्रातले एक 4-5 ज्यांना तुम्ही शिक्षण सम्राट म्हणू शकता ते माझे वैयक्तिक मित्र आहेत. त्यातले काहींचे उल्लेख पण येतात. त्यांच्या 200 शाळा, 50-50, 100-100 कॉलेजेस आहेत. तर त्यांच्याशी पण असं जेव्हा हार्दिक बोलतो तेव्हा ते पण म्हणतात की अनिलजी एक 15% पर्यंत, सगळ्यांचा हा 15% हे आहे, हा चिटिंग, फ्रॉड, आम्हालाही न कळत काही व्यवहार, गैरव्यवहार, VIP पासपासून जे येत आहे, आता सगळं राम मंदिरासंदर्भात काय जे एक येत आहे, तर ते अटळ असतं, ते रोखणं अशक्यच असतं. माझा स्वतःचा अनुभव सांगतो की दक्षिणेतलं एक फार 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 फारच मोठं असं तीर्थक्षेत्र म्हणा, देवस्थान म्हणा, त्याची आता ब्रँच मुंबईमध्ये पण येते. मी नाव घेऊ शकत नाही कारण ते 100 कोटी 1000 कोटीचा खटला टाकतील. पण तिथल्या विश्वस्ताशी माझी दुसऱ्या एका विश्वस्ताच्या माध्यमातून ओळख झाली आणि मी त्यांना म्हटलं की बरेच लोक मला म्हणतात की बुवा तुमचा ओळखीने छोटे असतील तर म्हणतात शिर्डीला जरा VIP दर्शन, शेगावला काय VIP दर्शन, थोडं आम्हाला काही होईल का, व्यवस्था बघा वगैरे वगैरे. तसंच या तुमच्या मंदिरासाठी पण विचारतात. तर कधी एखाद्याचं रेकमेंडेशन मी काही सर्रास करत नाही, पण कोणीतरी असेल महत्त्वाचा तर केलं तर तुम्ही करू शकाल का? तर ते म्हणाले हो, काही हरकत नाही, तुम्ही मला त्याचं नाव आणि हे पाठवा, आणि कार असेल तर कार नंबर पाठवा, याने विमानाने येणार असेल तर विमानाचं मला डिटेल द्या त्यांच्या, आमचा माणूस त्याला कलेक्ट करून VIP दर्शन लगेच करून घेईन. तर म्हटलं कृतार्थ आहे, धन्य आहे तुम्ही, एवढं मोठ्या देवस्थानमध्ये जिथे 12-12, 18-18 तास लोकांना उभं राहावं लागतं, तुम्ही माझ्या माणसाला 10 मिनिटात पोहोचवणार असं प्रॉमिस करताय. तर ते झाल्यावर म्हणे फक्त आमच्याकडे VIP दर्शन म्हणून आमच्याकडे जी सिस्टीम आहे त्याच्या पलीकडे आम्ही आणखीन एक VVIP सिस्टीम एक पॅरलल चालवतो. तुमच्याशी आता तुम्ही मित्र आहात यांचे, हेही आमचे विश्वस्त आहेत, तर आम्ही लपत नाही, पण आम्ही त्याच्यासाठी इतरांना 10,000 वगैरे वगैरे असे ते काय VIPची पास असतात, पण आम्ही त्याचे 50,000 घेतो. काय सांगताय तुम्ही? म्हणजे तुम्ही घ्याल, कारण ती व्यक्ती एवढी मोठी आहे आणि त्याची इच्छाशक्ती इतकी दांडगी आहे की तो त्याच्या कुटुंबातल्या 4 लोकांचे 2 लाख रुपये तुम्हाला असेच देईल, कारण त्या विमान खर्च, 5 स्टार हॉटेलला उतरणं, हे सगळं हा खर्च त्याचा 5 लाख असेल, त्याला 2 लाख काही नाही. पण ते काय त्याची पावती देता का तुम्ही? ते नाही, पावती नाही. हे मी पर्सनल फेवर म्हणून डायरेक्ट त्यांना समोर नेऊन उभं करणार. ठीक आहे म्हटलं, आणि खरंच 2 लाख देण्याची व्यवस्था केली. त्यांनी कुठल्या तरी एका माणसाचा नंबर दिला आम्हाला, याच्यावर ट्रान्सफर करा म्हणाले तुम्ही. तर त्याप्रमाणे त्याच्या बँकेवर ऑफिशियली आम्ही 2 लाख रुपये ट्रान्सफर केले, आणि त्याला लिटरी तो म्हणाला, मी गेलो तर एअरपोर्टवर त्यांचा माणूस हजरच होता. तो आमच्या गाडीत बसला, घेऊन गेला. अक्षरशः लोक जिथे 18 तास उभे होते ते 18 मिनिटात आम्ही देवाच्या समोर होतो. तर हे खूप ठिकाणी आहे, खूप ठिकाणी म्हणजे बहुतेक ठिकाणी आहे. अल्प अपवाद असतील आपण म्हणूया. दुसरी गोष्ट अशी की हे दान दिलेले वस्तू, मला असं थोडीशी दाद द्यावीशी वाटते याचं, कारण हे थोडंसं त्या ट्रस्टमध्ये आता माझे मित्र असल्यामुळे वेळोवेळी मोकळेपणाने गप्पा मारताना मी त्यांच्याकडून ऐकलेलं आहे की केलेल्या दान, मिळालेल्या वस्तू याचा योग्य तो, आवश्यक तो, कायदेशीर, नैतिक असा हिशोब ठेवणं आणि तो सादर करणं, याच्या संदर्भामध्ये आता मी दोष सांगतोय लोकांचे किंवा निगेटिव्ह सांगतोय, तर मी पॉझिटिव्ह पण तुम्हाला उदाहरणं दिली पाहिजे. तर मी तुम्हाला एक असं ठामपणे सांगेन, विश्वासाने सांगेन, आत्मविश्वासाने सांगेन, आणि फार मोठ्या
निर्वाळ्याने सांगेन की सिद्धिविनायक ट्रस्ट आपल्या प्रभादेवीचा आणि लालबागचा राजा, इतरांचं मी निगेटिव्ह पॉझिटिव्ह काही कॉमेंट करत नाही आहे. म्हणजे इतरांनी असं म्हणायला नको की तुम्ही त्यांचं दोघांचं नाव घेतलं, आमचं नाही घेतलं, म्हणजे आमच्याकडे संशय आहे का. हे तुमच्याबद्दल माहिती नाही मला, पण या 2 ट्रस्टच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगू शकतो की इथे तुम्ही संपूर्णपणे 100% पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि चोख हिशोब याची गॅरंटी गृहीत धरू शकता. हे आदर्श आहेत. म्हणजे जिथे आपल्याला नमन करावं असं वाटेल, वंदन करावं असं वाटेल, आदर वाटेल, त्या गोष्टींचाही उल्लेख केला नाही तर मग लोक म्हणतील तुम्ही सगळ्या मंदिरांबद्दल संशय करताय. पण माझा पुढला मुद्दा असा आहे की 15% हे तर मी उद्योगधंदा, व्यापार, व्यवसाय प्रत्येक ह्याच्यात 15% फ्रॉड, चिटिंग हे खालचे लोक करतात. मोठे लोक तर करतात की नाही, मी काही इन्कार करणार नाही, कारण हे सगळे करणारे जे लोक आहेत मला माहितीच आहेत आणि मला माहिती आहे ते किती अब्जावधी रुपयांचे फ्रॉड्स करतात. मग ते कारखाना असो, साखर कारखाना असो, सहकारी सोसायटी असो, पतपेढी असो, प्रचंड फ्रॉड्स करतात, प्रचंड गैरव्यवहार करतात, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण 15% तरी होतातच. आता या राम मंदिराच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की हा प्रकार आत्ता ना अलीकडे गेल्या वर्षी एक फार मोठे शिक्षण सम्राट आहेत, तर त्यांच्याकडे असे प्रकार पर्टिक्युलर ते देणग्यांनी खूप ॲडमिशन्स करतात. तर त्याच्यामध्ये यांना 5 लाख रुपये द्यायचे आणि स्वतः 25 लाख घ्यायचे वगैरे असे प्रकार त्यांचेच लोक, कर्मचारी, त्यांचेच पदाधिकारी हो ते करतात. किंवा आता माझे एक जिल्हा बँकेचे चेअरमन मित्र आहेत, आता नाही येते, या क्षणाला नाही आहेत, म्हणजे आत्ताच बदली झाली त्यांची. तर त्यांनी पण सांगितलं की आमच्या इथे प्यूनच्या नोकरीकरता 15 लाख रुपये, क्लार्कच्या नोकरीकरता 25 लाख रुपये हा रेटच आहे. त्यांना मी विचारलं, म्हटलं 15 लाख रुपये प्यूनची नोकरी, ज्याला 10-15 हजार 20,000 पगार नाही, कसं परवडतं. तर ते म्हणे नाही, हे बहुतेक अविवाहित मुलं असतात आणि हुंडा ज्या वेळेला त्यांना मिळतो त्यावेळेला हे पैसे वसूल होतात, कारण बँकेत नोकरीला आहे, जिल्हा बँकेत किंवा अमुक ठिकाणी वगैरे वगैरे. त्यामुळे त्याची गणितं त्यांची फिक्स असतात. आपल्याला असं वाटतं की अरे या नोकरीचाच कदाचित जन्मभराचा याचा पगार 25 लाख रुपये नाही होणार, हा एवढे पैसे कसे काय देतो. पण त्याचं कारण असं की ते हुंड्यात वसूल करतात. सगळीच गणितं वेगळी आहेत P&D कडून. मी येतो माझ्या मूळ मुद्द्याकडे, जो याच्यापासून मी थोडं भरकटलोय, पण मग हेही केव्हा तरी तुम्हाला सांगणं आवश्यक आहे, कारण मंदिर हा विषय माझ्या अभ्यासाचा आहे. मी PhD, मी डॉक्टर लावू शकतो PhD घेऊन. म्हणून या चंपकरायचं जे प्रकरण आहे, तर हां मी सांगत होतो माझे एक हे शिक्षण सम्राट मित्र आहे, तर त्यांच्या इथे जवळजवळ त्या माणसाने 50 कोटीचा फ्रॉड केला त्यांच्या ह्याच्यामधल्या शिक्षण संस्थेतल्या. मी गेलो तेव्हा ते खूप चिंतेत होते. त्यांना म्हटलं कसं सोल्युशन काढणार, तर ते म्हणे असं आहे की त्याला जेलमध्ये घालणं 5 मिनिटाचं काम आहे. फक्त पोलिसला फोन करायचा, कमिशनरशी बोलायचं की 50 कोटीचा फ्रॉड आहे, हा फ्रॉड आम्ही पकडलेला आहे, या फ्रॉडचे पुरावे या प्रकारचे आहेत, आणि तो जेलमध्ये जाईल. दुसरी गोष्ट अशी की त्या 50 कोटीपैकी आत्ता आम्ही त्यावेळेला एक्सपोज केल्यानंतर, पकडल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी साधारणतः 35 ते 40 कोटी रुपये तुम्हाला, जे काय मी तिथे पैसे मिळाले ते इन्व्हेस्ट केले ते सगळं विकून तुम्हाला मी देतो. कदाचित 45 कोटीपर्यंत मी देऊ शकेन, पण मला मग तुम्ही याच्यातून कुठे कोर्ट केस करू नका, पोलिसांना सांगू नका, हे परस्पर करा. तर म्हणे आता आमच्यातले काही विश्वस्त असं म्हणतात की आपण कंप्लेंट करूया, याला धडा शिकवला पाहिजे, कारण आणखीन पुष्कळ लोक काय काय आणि 50 केला, 5 कोटीचा करणारं पण असेल, 50 लाखाचा करणारा असेल, त्यांना धडा शिकवण्याकरता याला जेलमध्ये पाठवला पाहिजे, असं काही लोकांचं मत आहे. मग म्हणलं तुमचं काय मत आहे. ते म्हणे असं आहे की आज आमचा एवढा पसारा आहे, जवळजवळ 300-350 शिक्षण संस्था आहेत महाराष्ट्रात आमच्या, आणि आम्ही पण देणग्या घेतो. मेडिकलला, इंजिनिअरिंगला पूर्वी घेत होतो, आता मेडिकलला घेतो, पुष्कळ याच्यात घेतो, आम्ही पण देणग्या घेतो आणि त्या बिनपावतीच्या घेतो, हे पण खरं आहे. त्यामुळे असं नैतिकतेचा विचार केला तर आम्हाला काय फारसा अधिकार नाही, पण तरीसुद्धा
त्याच्यावर खटला भरला आणि ती बातमी आली. तर या 300-350 संस्था ज्या अत्यंत चांगल्या रीतीने आम्ही चालवतो आणि आमच्या शिक्षण संस्थेमध्ये ॲडमिशन मिळण्याकरता लोक जीव टाकतात. प्रचंड प्रमाणावर मुख्यमंत्री नाही, पंतप्रधान कार्यालयांपासून फोन येतात आम्हाला की आमचा अमुक कॅन्डिडेट आहे, काय तुमची देणगी असेल ते घ्या. हे पण कौतुक आहे बरं का. हल्ली केंद्रातले मंत्री मी पण बघितलं, कारण मी इकडे पण बसतो आणि तिकडे पण बसतो ना कधी कधी, असं सांगतात तुमचं काय देणगी बिणगी असेल ते देऊन टाकतील, उलट 2-5 जास्तच देतील, पण त्यांना ॲडमिशन द्या. हे कॉमन आहे. पूर्वी मंत्री काय म्हणायचे, नाही तो माझा माणूस आहे त्याकडून काय देणगी घेऊ नका, किंवा फार तर असं म्हणायचे की तुम्ही 50 घेतात त्याच्याकडून 25 घ्या. आता तसं करत नाही, हल्ली कुणी कोणाला करत नाही, कारण लोकांनाही माहिती असते की हा डॉक्टर झाल्यानंतर हे सगळे वसूल करतोच, किंवा त्याच्या बापाचं ऑलरेडी हॉस्पिटल असतं ज्याची किंमत 25-50 कोटी 100 कोटी असते, त्यामुळे ही इन्व्हेस्टमेंट काही त्याच्याला विशेष नसते. त्यामुळे ते सांगतात तुमचं काय असेल ते घ्या. आता हा शब्द कॉमन अधिकाऱ्यांच्या बाबतीत पण मी बघतो. IAS IPS अधिकाऱ्यांना सुद्धा नेते मंडळी माझ्या समोर मी बघितलंय. मी त्यांचा मित्र असल्यामुळे, आणि मी काय आता बघा त्यांचा विश्वास मी तोडत नाही, मी नाव नाही सांगत आहे ना तुम्हाला, पण ही व्यवस्था सांगतो तुमच्याही परिचयात असेल कुठेतरी. ते माझ्यासमोर आमदार खासदार पोलिसला सांगतात साहेब तुमचं काय आहे ते तो बघेल, पण त्याला अशी अशी मदत तुम्ही करू शकता, जरा करा. व्यापाऱ्याला पकडलं तर काय करतात, चोरांना पकडलं एखाद्या पोलीस, हे मी आता दुसरीकडे जातोय खरं म्हणजे, मी इकडे यायला पाहिजे. चोराला पकडलं ना की त्या चोराला कोणाकडे त्याने ते दागिने विकले विचारतो, तो असतो ज्वेलर, तो असतो कोट्याधीश, त्याला पकडून आणतात आणि त्याला रात्री कोठडीत न मारण्याची अरेस्ट दाखवली तर 80-90% अरेस्ट दाखवतच नाहीत, कारण तो इन्कार करतो असंच सांगतात ते की याने खोटं सांगितलं. पोलिसांच्या डिस्क्रिशनरी पॉवरमध्ये असतं, त्यांनी सांगितलं पण दाखवायचं का नाही ते त्याच्या ह्याच्यावर. न मारण्याचे एका रात्रीचे आज मुंबईमध्ये ठाण्यामध्ये हा रेट चाललेला आहे की रात्री ज्वेलरला चोराने ज्याचं नाव घेतलं आहे त्याला न मारण्याचे फक्त कोठडीत असून सुद्धा 5 ते 25 लाख रुपये मागतात. कॉमन आहे. इकडे मी आतो परत, तर त्या ह्यांनी सांगितलं की मला असं वाटतं की तक्रार करू नये, 350 संस्था बसल्या जागी बदनाम होतील या 50 कोटीच्या एका प्रकरणात, जबकी आमचा सगळा व्यवहार 3 ते 5 हजार कोटीचा आहे झालेला आत्तापर्यंत. तर म्हणजे व्यवहार्य नाही, ते संस्थेची बदनामी होईल, त्यामुळे मी काही करणार नाही. ठीक आहे म्हणलं. मला असं वाटतं की चंपकराय हे या प्रयत्नात होते. आत्तापर्यंत त्यांनी प्रयत्न असा चालवला होता की ज्यांनी फ्रॉड केला आहे, चिटिंग केलं आहे, पकडले गेलेत आता, ते तसं काहीतरी करत असणार हे त्यांनाही माहिती होतं. पण काय म्हणतात त्याला, धान्याचं गुदामच आहे, त्याच्यामध्ये चुहे होतेही आहे. हे असं एका मंत्र्याचं वाक्य आहे. मला एका मंत्र्याने सांगितलं तुमच्या खात्यामध्ये फारच हे चाललं आहे. ते म्हणजे जिथे गोडाऊन आहे, गोदामात उंदीर असतातच, ते पोते फोडतातच, ते पोती खातातच. उंदीर नाही असं गोडाऊन नाही. असं जिथे भ्रष्टाचारी कुठेतरी हे करणारे फक्त चिंधी चोर आहेत का दरोडेखोर आहेत, एवढाच फरक असतो त्यांच्यामध्ये. वॉटेवर इट इज. तर चंपकरायचा प्रयत्न काय होता की बघ तुम्ही आता पैसे खाल्लेत ना आणि पकडले गेलेत, चला पैसे आणून द्या. आणि माझी माहिती जी अशी आहे ती बहुसंख्य ज्यांनी पैसे खाल्ले त्यांनी दरम्यान ते पैसे इन्व्हेस्ट केले, घरांमध्ये केले, गाड्यांमध्ये केले, शेतीमध्ये केले, फार्म हाऊसमध्ये केले. पण या प्रॉपर्टीज ज्या असतात ह्या तशा सेलेबल असतात आणि तुरुंगात जाऊन 2-5-10 वर्ष बसण्यापेक्षा, शिक्षा एवढ्याच होतात त्यांना, जन्मठेप काय होणार नाही कोणाला, साधारणतः 7.5 वर्षाच्या शिक्षा या लोकांना होतील ह्या एवढ्या मोठ्या फ्रॉडबद्दल, आणि हे जप्त होतील त्यांच्या. तर ते तयारी दाखवत होते की ठीक आहे आम्ही परत करतो. ॲक्च्युली ह्या चंपतरायने जी काय मी खूप त्याच्यावर तुमच्याशी बोलण्यापूर्वी माहिती घेतली, ती चंपतरायने यातले जवळजवळ 10 कोटी वसूल केले आणि ते परत जिथे होते तिथे नेले. तो आता दावा करतायत ना चंपतराय की तुम्हाला मी वस्तूंची ऐवज जे वस्तू आहेत त्यांची यादी आणि त्या वस्तू असं सुद्धा मी SIT समोर ठेवणार आहे की ही बघा आत्तापर्यंत आलेल्या यांची यादी. आता ती यादी तोच तयार करणार आहे चंपतराय, त्यामुळे त्यात गडबड तो करू शकतो, त्यात काही प्रश्न नाही, कारण तो देईल तीच यादी ना. असं काही डे टू डे त्याचे हे नाही आहेत त्यांच्याकडे. पण व्हॉटेवर इट इज, तो प्रयत्नात काय होता की राम मंदिराची बदनामी होऊन संबंध देशामध्ये
जे वातावरण राम मंदिराच्या निर्मितीमुळे संघ परिवार, भाजप परिवार, मोदी, शहा या सगळ्यांची एक प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तर आपण पैसे वसूल करू, जेवढे होतील तेवढे ताकीद देऊ, त्यांना हळूच काढून टाकू, दुसरी माणसं नेमू, हे सगळ्या सिस्टीम आहेत आपणच हे करू. म्हणजे ते क्लोज सर्किट टी व्हीपासूनच्या सिस्टीम अपडेट करू, हे करू आणि हा विषय बाहेर जाऊ देऊया नको. मला असं वाटतं चंपतरायांची ती भूमिका योग्य होती आणि मला अंदाज आहे बरं का, मी काय तुम्हाला खात्री देऊ शकत नाही की चंपतराय हे संघ परिवाराशी जसे निगडीत आहेत जसे मोदी शहांशी पण निगडीत आहेत. हा प्रोजेक्ट कोणाचा आहे? हा मोदी शहांचा प्रोजेक्ट आहे. आधी संघाचा होता खरं म्हणजे राम मंदिर ही कल्पना फिर मई बनाएंगे वगैरे सगळं ठीक आहे, पण हा शेवटी मोदींनी राष्ट्रपतींना बाजूला ठेवून त्याचं उद्घाटनापासून प्रत्येक गोष्ट केलेली आहे. त्यामुळे तो मोदींचा प्रोजेक्ट आहे आणि चंपतराय अमित शहा मोदींशी निगडीत आहेत. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं असणार की खालच्या लोकांनी असे असे पैसे खाल्लेले आहेत आणि ती अमाऊंट साधारण 200 ते 500 कोटीपर्यंत पण जाऊ शकते. पण आपली अमाऊंट जी टोटल स्टेक आहे आपला, तो साधारणतः 25 ते 50 हजार कोटीचा प्लस प्रतिष्ठा, जिची काही लाख कोटीमध्ये सुद्धा गणना होणार नाही. देशभरातल्या सगळ्या हिंदूंच्या भावना लक्षात घेतल्या तर 100 कोटी लोकांच्या भावना याच्यात आहेत. तर आपण त्यांच्याकडून पैसे वसूल करू, त्यांना काढून टाकू, बदलून टाकू आणि हे प्रकरण बाहेर येऊया नको, याची पोलीस कंप्लेंट करूया नको. बरोबर आहे? ही चंपतरायांची भूमिका होती माझ्या माहितीप्रमाणे निश्चित. आणि मला स्वतःला असं वाटतं की मोदी शहांनी सुद्धा ती मान्य केली असली पाहिजे, म्हणून चंपतराय तक्रारीच्या भानगडीत पडत नव्हते. तेही म्हणाले असेल की हळूहळू एकेकाला हलवा. एकदम एका रात्री हलवलं तरी बाहेर चर्चा झाली असती की काय झालं, का कसे काय, हे तर कालपर्यंत सगळं सर्व हेच होत आहे, हलवलं कसं. तर थोडं असं तर करावं लागतं. तुम्हाला चोरी लक्षात आली तरी देखील काही वेळेला लगेच ॲक्शन नाही घेत आहेत, त्याचं कारण त्याची रिॲक्शन चेंज सुरू होते, त्यामुळे वेळ लागतो. ह्या सगळ्या व्यवस्थापनच्या भाग असतात. तर मोदी शहांना माहिती होतं, माझी अंदाज आहे. आणि संघ परिवारातले ज्येष्ठांना, श्रेष्ठांना, ज्येष्ठ नाही येते, सगळे ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ, त्यांना हे माहिती होतं असं झालं आहे. पण त्यांचाही सल्ला त्यांना असं होतं की ठीक आहे, आपण कारवाई करूया ना, काढून टाकू. ही कंप्लेंट बाहेरून आणि वेगळ्या मार्गाने आपसातल्या संघर्षामधून लीक झाली आणि त्यामुळे हे प्रकरण उजेडात आलं. पण मंदिराचं हित नव्हतं, मंदिराची प्रतिष्ठा नव्हती, मंदिराचं पावित्र्य नव्हतं, हे लीक होऊन त्याच्यावर कारवाई कारवाई आवश्यक होती. तुम्ही म्हणाल तुम्ही समर्थन करताय, ज्याने खाल्लं त्याला पचवू द्या असं म्हणताय, नाही म्हणत आहे, तसं नाही म्हणत आहे मी. पण काही वेळेला मानसिकता, जनमानस लक्षात घेऊन काही गोष्टी लपवाव्या लागतात किंवा नसल्या तरी दाखवाव्या लागतात. आता तुम्ही लक्षात घ्या की मी चंपतराय यांनी प्रदीर्घ काळ तक्रार केली नाही, ते एका प्रोसेसमध्ये होते आणि ती प्रोसेस मोदी शहा आणि संघ परिवाराने करून घेतली असते त्यांच्याकडून आणि बॅलन्स केलं असतं, पैसेही बऱ्यापैकी परत मिळवले असते आणि एखाद्या देणगीदाराला सांगितलं असं की इथे 200 कोटीचा फ्रॉड झाला आहे. आज ते इतके जे उद्योगपती ते हजर होते, त्यांची हैसियत इतकी आहे की ते म्हणतील किती कोटीचा फ्रॉड झाला, 500 कोटी, आम्ही 1000 कोटी देतो मंदिराला, ऑफिशियली देतो. सो इट इज कॉम्पन्सेटेड. दॅट इज ऑल्सो पॉसिबल. मोदी शहा किंवा संघ परिवारातल्या लोकांनी सांगितलं असतं तरी ते झालं असतं. मला असं वाटतं की चंपतरायांनी जर तक्रार केली नसती तर योग्य झालं असतं. मी म्हणत होतो की कधी कधी नसलेल्या गोष्टी जनमानस सांभाळण्याकरता कराव्या लागतात. मंदिराबाबत त्या करायला पाहिजे होतात. शरद पवारांनी काय केलं की नाही, की प्रत्यक्षात मुंबईमध्ये 12 बॉम्बस्फोट झाले असताना 13वा बॉम्बस्फोट हा मशिदीमध्ये झाला आणि तो भेंडी बाजारात झाला असं खोटं सांगितलं. कधी सांगितलं? ज्यावेळेला 12 बॉम्बस्फोटामुळे मुंबई दंगलीच्या उंबरठ्यावर होते. लोकांना असं वाटत होतं की हे हिंदूंविरुद्ध झालेत. त्यावेळेला हे हिंदूंविरुद्ध नाही, मुसलमानांविरुद्ध सुद्धा झालेत आणि हा देशद्रोहाचा भाग आहे, हा धर्म जिहादचा भाग नाही आहे, हे दाखवण्याकरता शरद पवार खोटं बोलले का? बोलले ना. शरद पवारांनी दाबलं का प्रकरण? दाबलं ना.
शरद पवारांनी सांगितलं की 13वा भेंडी बाजारात झाला जो खोटा होता, आणि कालांतराने त्यांनी ते सांगितलं पण की होय मी खोटं बोललो, पण समाजामध्ये स्थैर्य ठेवण्याकरता आणि दंगली होऊ नयेत म्हणून मी बोललो. त्यामुळे आपण महाभारतामध्ये देखील बघतो ना की अश्वत्थामा मेला, पण हत्ती की माणूस हे मला माहिती नाही असं म्हणण्या इतपत जर धर्मराज हे करत असेल तर चंपकरायांनी जे करत होता ते करणं योग्य होतं. त्यांनी ही वाच्यता होऊ द्यायला नको होती, कारवाई करायला पाहिजे होती, त्यांचे पैसे वसूल करायला पाहिजे होते, सगळं पाहिजे होतं. पण त्यांनी हे जाहीर करून काय झालं, आज राम मंदिर म्हटल्यानंतर आपल्याला 500 वर्षाचा इतिहास आठवतो, काही चोरी आठवते, चोरी आठवते ना, येतं की नाही. आता मी बघतो ना मित्रांशी बोलताना, लोकांशी बोलताना, आता राम मंदिर हे आपल्या हिंदू धर्माच्या अस्मितेचं, गौरवाचं, परंपरेचं, साक्षात प्रभू श्रीरामाच्या पुण्याचं प्रतीक नाही राहिलं, ते या एक 8-10 लोकांच्या पापाचं प्रतीक बनलं. आणि आता त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. दुसरी गोष्ट अशी की संघ बदनाम झाला, कारण संघ 1 महिना लागला त्यांना प्रतिक्रिया द्यायला. विचार करा ना, एरवी संघाची प्रतिक्रिया काय 4 ओळीच्या हुजबळे आज बोलले, ते आधी पण बोलू शकले असते, पण त्यांनाही कळत नव्हतं. संघ परिवारही संभ्रमात होता की हे ज्या पद्धतीने चाललं आहे त्यात आपण भूमिका काय रीतीने घ्यायची. समर्थन तर करता येत नाही, अनिल दत्ते करू शकतो, कारण अनिल दत्ते काय उत्तरदायित्व नाही आहे ना, माझं उत्तरदायित्व नाही, मी बोलू शकतो हे सगळं की हे लपवणं योग्य होतं, दाबणंच योग्य होतं. ते नाही तसं म्हणू शकत. त्यांना एवढा बभरा झाला, त्याच्यामध्ये आता सगळेच संधी साधू उतरले, हे साधूही विरुद्ध साधू याच्यामध्ये. तर त्यामुळे आता त्यांना प्रतिक्रिया द्यायला लागली. अजून शहांनी सांगितलं की कारवाई होईल, मोदींनी काही त्याच्याबद्दल काही भूमिका घेतलेली नाही. याचं कारण हे प्रकरण. आणि दुसरी अशी गोष्ट लक्षात ठेवा की एका राम मंदिराच्यामुळे जवळजवळ देशातली लाखो मंदिरं संशयाच्या भोवऱ्यात सापडली. आता मला माहीत नाही की लोकांनी देणग्या देणं, दान देणं थांबवलं आहे, बंद केलं आहे, कमी केलं आहे वगैरे, मला नाही कल्पना त्याची. कमी झाल्या असायला पाहिजे, कारण आता मंदिराला देण्यापेक्षा मग आपण एखाद्या हॉस्पिटलला देऊया, आपण आणखी इकडे देऊ. याचा अर्थ हॉस्पिटलमध्ये फ्रॉड होत नाहीत असं नाही. फ्रॉड ज्यांना करायचे ते जिथे कुठे करायचे ते करतातच. पण व्हॉटएव्हर इट इज, मला असं वाटतं की चंपकरायाची भूमिका ही बरोबर होती. त्यांनी हे प्रकरण दाबायला पाहिजे होतं. संघ परिवार आणि मोदी शहांचा तसा प्रयत्नही असावा सुरुवातीला, असं मला वाटतं. ज्या प्रकारे त्यांनी वेळ घेतला या सगळ्यावर प्रतिक्रिया द्यायला. आणि आताही काय होणार आहे मी तुम्हाला सांगतो की हे ज्यांना पकडलं आहे त्यांच्या प्रॉपर्टीज सील झाल्यात, प्रॉपर्टी जप्त होतील. यांच्यापैकी कोणालाही काही जन्मठेप होणार नाही. साधारणतः 7.5 वर्षाची या फ्रॉडची जी शिक्षा आहे ती 5, 5.5, 7, 7.5 इतकीच आहे. मी वकिलांशी पण बोललो की काय शिक्षा होईल ना, त्यामुळे त्यांनी काय कोणाचा मर्डर केलेलं नाही आहे तिथे. त्यांनी लोकांचा विश्वासघात केलेला आहे आणि फ्रॉड केलेला आहे. साधारण 7, 7.5 वर्षापेक्षा जास्त कोणी जाणार नाहीत. नवी सिस्टीम येईल, ती फुल प्रूफ असेल, काही हे असेल, तरी देखील सर्व मंदिरांमध्ये वेळोवेळी अशा तऱ्हेच्या बातम्या आलेल्या आहेत. माझ्याकडे आत्ता लिस्ट आहे, ती मी आत्ता एवढ्याकरता घेत नाही आहे की आणखीन या सगळ्या माझ्या बोलण्याला वेगळंच वळण लागेल. माझ्याकडे 12 टॉपची मंदिरं भारतातली अशी आहेत की ज्यांच्या संदर्भात अशा तऱ्हेच्या बातम्या आल्या, चौकशी समिती नेमल्या, पोलीस केसेस झाल्या, आणि ती 12च्या 12 मंदिरं देशातल्या टॉप 20 पैकी आहेत. त्यामुळे हे घडलेलं आहे, पण हे दाबणं योग्य होतं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? मी तुमच्या मताची गांभीर्याने दखल घेतो. मी माझं मत प्रांजळपणे सांगितलं की त्याच्यामुळे आपण हिंदू बदनाम झालो असं पण माझा सिद्धांत आहे. कारण अशा प्रकारचं कुठल्या मुस्लिम किंवा ख्रिश्चन याच्याबाबत नसेल असं असेल का? असेल ना. पण त्याची वाच्यता ते लोक करत नाहीत. ते आपसात दाबतात, मिटवून घेतात. आपण ते या पद्धतीने जगासमोर नागडं केलं, त्यामुळे आपण बदनाम होतो आहे. हे न करणं शहाणपणाचं होतं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या कॉमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.